रिनीट 2026चा पेपर झाल्यानंतर जर का तुमच्या मनामध्ये हा प्रश्न येत असेल, की नेमकं एम-बी-बी-एस गव्हर्नमेंट सीटसाठी आपल्याला ए-आय-आर किती लागतो? म्हणजे जो ऑल इंडिया रँक आहे, तो नेमका किती लागतो? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व सोबतच तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम किंवा काही शंका असतील किंवा आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम जर का तुम्हाला जॉइन करायचा असेल, तर खाली दिलेल्या WhatsApp नंबरवर मेसेज करा आणि आमच्यासोबत जॉइन व्हा. मित्रांनो, सर्वात आधी जर का आपण ओपन कॅटेगरीचं बघितलं, तर ओपन कॅटेगरीला आपल्याला 43,000च्या जवळपास आपल्याला ऑल इंडिया रँक लागतो. तेच जर का आपण एस-सी कॅटेगरीचं बघितलं, तर 1,52,000च्या जवळपास आपल्याला ऑल इंडिया रँक लागतो. एस-टी कॅटेगरीचा कट ऑफ खूप जास्त कमी जातो. 3,33,000च्या जवळपास ए-आय-आर असला तरीही आपल्याला गव्हर्नमेंट सीट मिळून जाते. हे जर का आपण व्ही-जे कॅटेगरीचं बघितलं, तर 77,000च्या जवळपास जर का रँक असला तर गव्हर्नमेंट सीट भेटून जाते. एन-टी-बीचं बघितलं तर 1,22,000, एन-टी-सी 50,000, एन-टी-डी 43,000 आणि हेच जर का आपण ओ-बी-सी किंवा एस-बी-सी कॅटेगरीचं बघितलं तर 46,000 एवढा रँक आपल्याला पाहिजे. तेच जर का आपण एस-सी-बी-सी कॅटेगरीचं बघितलं तर 47,000च्या जवळपास आपल्याला ऑल इंडिया रँक लागतो आणि जर का आपण ई-डब्ल्यू-एस कॅटेगरीचं बघितलं तर 66,000च्या जवळपास आपल्याला ऑल इंडिया रँक लागतो. सर्व ऑल इंडिया रँक रिक्वायर्ड आहेत. आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला किती रँक पाहिजे आहे. माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की मार्क्स भलेही चेंज होऊ शकतात. मार्क्स खूप जास्त फ्लक्च्युएट होतात. तुम्हाला माहीतच असेल की जो 2024ला आहे, 2024ला कट ऑफ आपला 630च्या जवळपास गेला होता. 2025मध्ये तोच कट ऑफ आपला 500 मार्काच्या जवळपास गेला होता. सर्वांना हा एकच प्रश्न पडतो की माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल. याचसाठी आम्ही सुरू केलेला आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कोणते असेल, सोबतच जॉईन झाल्यापासून तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा. अशी गोष्ट होती की जी कॉन्स्टंट होती, जी कधीच बदलणार नाही आणि यापुढे बदलेनही नाही. ती आहे ए-आय-आर म्हणजेच आपला ऑल इंडिया रँक. तो कधीही बदलणार नाही. तो सेमच राहील आणि त्याच ऑल इंडिया रँकवर आपल्याला सीट मिळेल. याहीपेक्षा अजून जर का आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे की आपल्याला सीट मिळेल का नाही, तर अजून एक एस-एम-एल म्हणून येतो. याला आपण स्टेट मेरिट लिस्ट म्हणतो. हे महाराष्ट्राचा रँक आल्यानंतरच आपल्याला कळून जाते. बट ए-आय-आरवरूनही आपल्याला खूप एक अंदाज लागून जातो की नेमका कट ऑफ काय असेल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.